उद्या शाळेत फ्रूट डे आहे आणि मला टिफिन मध्ये केळी घेऊन जायची आहेत. आपल्या घरातली केळी तर संपली आहेत, पण आपण झाडावरून तोडून आणू शकतो. हो, जवळ जंगलात काही केळ्यांची झाडं आहेत. हो, आपण तिथेच जाऊ. हो हो. पण सांभाळून, तिथे पुष्कळ माकडंही आहेत आणि त्यांना सुद्धा केळी खूप आवडतात. अगं, तू त्याची चिंता करू नकोस मा प्यारी. आम्ही त्या माकडांचाही बंदोबस्त करू. बाबा, आपण झाडावर कसं चढणार? अरे, झाडावर का चढायचं जेव्हा आपल्याजवळ ही सफरचंद आहेत? हे बघ, माकडं नक्कल करण्यात पटाईत असतात. मी एक सफरचंद माकडाकडे फेकलं तर तो माझी नक्कल करून त्या बदल्यात एक केळं परत फेकेल. अच्छा, म्हणून तुम्ही सफरचंद घेऊन आलात. बघ, आता माकड केळं फेकणार. तो तर केळं फेकण्याऐवजी सफरचंदच घेऊन गेला. मला नाही वाटत की हे माकड नक्कल करणारे आहे. काही हरकत नाही. माझ्याकडे ही रशी आहे ना, आपण हिचा फास बनवून केळ्यांचा पूर्ण घडच काढून घेऊ. बाबा, सोडू नका. टुकी, तुला कुठे मिळालं हे केळं? अरे वा टुकी, तू तर फारच प्रेमाने केळं मिळवलंस. मी पण ट्राय करू. ट्राय ट्राय ट्राय. नको माकडा सोबत उगा चढाओढ. प्रेमाचं फळ असतं खूपच गोड.
बाबा चला आता आग पेटवूया. चला हे सगळं भाजूया. जा हा. पिकू, टेंट मधून भांडी घेऊन ये. आई आई ते बघ, चमच्याला पाय फुटले. चमच्याला कसे पाय फुटणार पिकू? हा? हे कसं काय शक्य आहे? आई ती बघ, चिचुंद्री. हा? ओ, इथे तर अख्खं किचन जमा झालंय. हा? तुम्ही सगळे इथे कसे पोहोचलात? मी केव्हापासून भांडी शोधतोय. एका सिक्रेट भुयारामधून पापा प्यारी. बाबा बाबा बघा, चिचुंद्री, आणि तिने आपली भांडी घेतली. हा? जिकडे चिचुंदरी असते तिकडे आरवी मिळते. हो हो, आरवीला भाजून खायला मज्जा येईल. ही पहा आरवी. बाबा हा? जर आपण हे खाल्लं तर त्या काय खाणार? आपण त्यांनाही थोडी भाजलेली आरवी दिली तर? तर मज्जाच येईल. सगळ्यांनी शोधलं, खाल्लं सोबत, जंगलात कॅम्प करून आली गंमत. हो 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 हो, सुंदर जरा बघूया. आपण पोहोचलो का? जरा कधी येणार? नाही, अजून नाही पिकू, पण लवकरच पोहोचू. हा, हो 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 हो, सुंदर जरा बघूया. हो टुकी, फुलपाखरू आणि खूप साऱ्या मजेशीर गोष्टीही.
मी तुला दाखवतो की पाण्यावर दगड कसे उडवतात ते. असे. हो, सगळ्यात मस्त पिकनिक स्पॉट. हो हो, पण माझा आवडता पिकनिक स्पॉट तर तिथे आहे. चला पलीकडे. हे अंतर तर जास्त आहे. ओ अंतर. मी सांगतो ह्याला कसं पार करायचं ते. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. बाबा, पापा प्यारी, लागला तर नाही ना? नाही नाही माझ्या लाडक्यांनो, मी एकदम ठीक आहे. पण आपल्या जेवणाचं काही खरं नाही. ओह, अरे अरे, खाऊ तर वाहून गेला. आता काय करायचं? घाबरू नका, पुढे चला. काहीतरी व्यवस्था होईलच. आपलं नशीब चांगलंय. ते काजूचं झाड आहे का? हो हो मुलांनो, हा आहे आपला खाऊ. काजूची फळं आणि काजूचा गर. एकातच फळ आणि गर, यम्मी आणि कुरकुरीत. बाबांनी जेवण भिजवलं, पण काजूने भुकेपासून वाचवलं. मज्जा आली. किती छान पिकनिक झाली ना आज. पिकू, अर्ध केळ तू खा आणि अर्ध टुकीला दे. ओके बाबा. हा. घे टुकी, अर्ध केळ. ओ टुकी, ते किती घाण झालंय. फेक त्याला. आई बघ, टुकीने कचरा उचललाय. हा? अरे वा, हा तर आंब्याचा बाटा आहे. पिकू, हा बाठा घाण नाहीये. यातून मोठ्याच्या मोठं झाड उगवू शकतं. हा, हे बाबू झाड आहे. बाबू झाड. हा? जशी आपली बाबू टुकी. मग याचा भाऊ पिकू झाड पण असेल ना? का नाही, या बाट्याचे खूप सारे भाऊ बहीण असतील. आणि
आई बाबा? हो, काही छोटी रोपटी असतील तर काही मोठी झाडं. चला त्यांना शोधूया. चला तर. आ, आ. हा. मी आणि पिकू उजवीकडे जातो आणि टुकी आणि बाबा डावीकडे. ज्याला पण आंब्याचं झाड सापडेल तो काय म्हणून आवाज देईल? प्यारी प्यारी. ओ प्यारी प्यारी. हा. प्यारी प्यारी. पिकू, हे तर अशोकाचं झाड आहे. चला परत शोध सुरू करू. अहो पापा प्यारी, आपण तर सोबत शोधलं याला. हो हो. पहा पहा, बाबू झाडाचे किती सारे भाऊ बहीण. बाबू झाड. आई आणि बाबा. आजी आजोबा. भाऊ बहीण आई बाबा भेटले आजोबा आजी. बाबू झाड घरी पोहोचलं ही बातमी ताजी ताजी. आम्ही थोडी पानं गोळा करायला चाललोय आई. ते तर ठीक आहे, पण पानं तर आपल्या अंगणातही आहेत. तिथून घ्या ना. ही नको. उद्या शाळेत पानांचं तोरण बनवून न्यायचंय, म्हणून मला लांब लांब आणि हिरवी पानंच हवी आहेत. चल टुकी, उशीर होतोय. ओके, काळजी घ्या. भुरी नाही, पिवळी नाही, हिरवी हिरवी. वा वा. भुरी पिवळी. गोल नाही, मटोल नाही, लांब लांब. वा वा. गोल मटोल. चल टुकी, खूप पानं जमा झाली. आता घरी जाऊया. टुकी, मला तोरण बनवायचंय. तू तुझी पानं इथे नको ठेवूस, नाहीतर मिक्स होतील. 1 2 3 4 5 आणि 6. बस आता ह्यांना एका दोऱ्याने बांधायचंय. भुरी टुकी, तू माझी पानं घेतलीस? मला बघू दे. तुझ्या पानांमध्ये मिक्स तर नाही झाली? एक मिनिट थांब ना, माझ्या शाळेचं काम थांबलंय ना.
काय झालं टुकी? पिकू, काय केलंस तू टुकीला? आई, मी काही नाही केलं. माझी 2 लांब हिरवी पानं हरवली आहेत, तर मी फक्त टुकीच्या पानांमध्ये ती शोधत होतो. शांत हो टुकी बाळा. पिकू, तू सगळीकडे पाहिलंस? नाही आई. चल, आधी टुकीला सॉरी म्हण बघू आणि मग आपण तुझी पानं शोधू. सॉरी टुकी. पानं तिथे कशी पोहोचली? आई, पानं तर चालतायत. नीट बघ पिकू, हे तर मकोडे आहेत जे पानांसारखे दिसतात. वाव, हे तर अगदी पानासारखेच दिसतायत. मला तर कळलंच नाही. जा, तोरणासाठी 2 नवीन पानं आण आणि यावेळी हिरवे मकोडे आणू नकोस. नाही आणणार.